श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग राज. गुड मॉर्निंग मम्मा. एका मुलीला आपल्या लाईफ पार्टनर कडून सोना चांदीच्या किंवा हिरेच्या अपेक्षा नसतात, पण नक्कीच आपला संसार सोन्यासारखा व्हावं इतक्या तरी अपेक्षा ती आपल्या लाईफ पार्टनर कडून सतत करत असते. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी उठल्या आज घरातली सगळे कामं वगैरे आवरून घेतली आणि आज कपडे वगैरे जास्त धुवायचे होते, त्यामुळे खाली पण वाळत घातली आणि म्हटलं थोडेसे जास्त कपडे आहेत तर आज गच्चीवरती पण वाळत घालावे. तर अशा पद्धतीने सर्व काही कपडे धुवून घेतले. सर्व काही काम होतं क्लिनिंग वगैरे करायची, ते सगळं काही करून घेतली आणि मस्त इकडे केस असे वॉश केले. खूप छान असं वाटतं ना जेव्हा आपण घरी राहतो, घरातली पण साफसफाई वगैरे करतो, सगळी स्वच्छता वगैरे करतो आणि देवपूजा वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी खूप शांत आणि समाधानी असा टाईम मिळतो आणि स्वतःसाठी सुद्धा खूप छान असा वेळ भेटतो. तर अशा पद्धतीने आज मला वेळ भेटलेला आहे, काहीच वेळ भेटलेला आहे, नंतर मला माझं काम आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपले डेली व्लॉग तर येतच आहेत, पण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला गप्पा माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सुद्धा मारायच्या आहेत बरं का. निवांत अशा जे काही तुम्ही कमेंट करता, जे काही प्रश्न वगैरे विचारताना त्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे आणि त्याचे कसं सेपरेट ब्लॉग करावे लागतात. असं डेली ब्लॉगमध्ये जर सांगायचं म्हटलं तर डेलीचं रुटीन वगैरे तुम्हाला शेअर करावं लागतं. डेलीच्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगाव्या लागतात. मग ते कमेंटचं जर रिप्लाय द्यायचं म्हटलं तर या व्हिडिओमध्ये काही नाही देऊ शकत, त्यामुळं पर्सनल त्याचे व्हिडिओज घ्यावे लागतात. तर जसे तुमची कमेंट येतील, जसे तुमचे क्वेश्चन्स असतील आणि जेव्हा मला ज्या गोष्टी योग्य वाटतील तशा हळूहळू मी तुम्हाला रिप्लाय देणारच आहे. त्यामुळे अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे डेली व्लॉग वगैरे आणि माझी लाईफस्टाईल सगळी काही पाहायला भेटेल. तर इकडे राज वगैरे खूप मस्ती करत होता. राज बोलत होता गाडीमध्ये बसायचं, असं फिरायचं, तसं फिरायचं, चल मम्मा आज कुठे जायचं, ह्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं. कारण लहान मुलं जर घरामध्ये असले ना तर लहान मुलांचे कधीच प्रश्न संपत नाहीत बरं का. जसे की माझ्या राजचे, माझ्या बाळाचे नेहमी प्रश्न चालूच असतात. तर इकडे त्याच्याकडे त्याच्या हातात होती छोटीशी रेड कलरची कार आणि तो इकडे तिकडे घेऊन फिरत होता. तर बघा तो तुम्हाला दाखवतोय की अशी माझी कार आहे, कशी आहे सांगा, छान आहे का सांगा. तर तो बोलत होता कमेंटमध्ये सांगा माझी कार छान आहे का आणि कुठल्या कलरची आहे, त्याला चाक कुठल्या कलरचे आहेत वगैरे हे सगळं विचारत होता. पण मी त्याच्याशी काहीच बोलले नाही, तोच तुमच्याशी बोलत होता. पण मला म्यूट करावा लागला व्हिडिओ, कारण इकडे सॉन्ग चालू होतं ना, त्यामुळे ओरिजिनल वॉइस मला स्टॉप करावा लागला. तर नक्की सांगा तुम्ही राजची कार छान आहे का, कारण त्याने विचारलं आहे. परत मला तो विचारतो की मम्मा त्या व्हिडिओमध्ये काय रिप्लाय आलेला होता, मी माझी कार विचारलेली होती. तर सांगा अशा पद्धतीने नक्की. तर चला, गुड मॉर्निंग झाली आमची. तुमची मॉर्निंग कशी झाली आज ते सांगा. तर मॉर्निंग झाली आणि कामं आवरलं की चहा नाही घेत, त्यालासुद्धा चहाची सवय वगैरे लागते बरं का. आणि काहीतरी स्पेशल असं चहा करावाच वाटतो मला. मग त्या पद्धतीने इकडं मस्त असा मी चहा बनवला. आता तुम्ही म्हणाल चहा तरी म्हणते आणि वेगळं काय, तर मस्त असं अद्रकवाला कडक चहा बनवला आणि त्यावरती टाकली थोडीशी मलाई. मला असा चहा खूप आवडतो. मग हा जो चहा आहे ना, ब्रेडसोबत किंवा सॉफ्टवाले पाव असतात ना त्याच्यासोबत तर खायला खूप मजा येते. मग तेव्हा तर एकदम कडकवाला पाहिजे मला, ओतल्यानंतर लगेच खायला स्टार्ट करायला पाहिजे, जास्त वेळ झाला की तो थंड होतो. तर अशा पद्धतीने इकडे मलाई चहा बनवला. मग नंतर माझं वर्क मला करायचं होतं. तर आजचं वर्क माझं हे होतं की दोन्ही साडींना इकडे विको फॉल करायचे होते. आता तुम्हाला हळूहळू मी काही गोष्टी सांगणारच आहे की मी काय काम करते वगैरे आणि माझं जॉब काय आहे किंवा माझं काय काम वगैरे आहे किंवा मी कुठे जॉबला जाते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरेसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर जसे तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल, जसे आपले सबस्क्रायबर, आपली फॅमिली मोठी वाढत जाईल, तसे मला पण डेली व्लॉग वगैरे टाकायला छान मजा येईल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मजा येईल आणि मला वाटेल की माझी पण फॅमिली थोडीशी मोठी आहे आणि माझे पण गोष्टी काहीतरी शेअर कराव्यात. नाहीतर काय होतं माहिती का, जेव्हा आपण आपले लाईफस्टाईल अगोदर सबस्क्रायबर कमी आहेत तोपर्यंत सांगून टाकतो ना, नंतर परत पुढं जाऊन तेच प्रश्न, तेच क्वेश्चन्स डबल असतात आणि परत त्याच विषयावरती व्हिडिओज घ्यावे लागतात. मग जे जुने सबस्क्रायबर असतात ना ते बोलतात एकाच विषयावरती तुम्ही किती वेळेस व्हिडिओ बनवता. तर अशा काही गोष्टी
होत असतात, तरीही मी माझी काही माझे वर्क किंवा माझे कामं जे दुसरे आहेत ते तुमच्यासोबत हे शेअरच करते. पण नक्की मी जॉब करते का कुठल्या गोष्टी हे काही तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत, ते हळूहळू मी सांगेल. तर अशा पद्धतीने या 2 साड्यांना मला आज इकडे पिको फॉल करायचा होता. तर इकडे आहे हे पिस्ता कलरमध्ये आणि थोडीशी अबोली कलरमध्ये. तर छान अशा दोन्ही साड्यांची इकडे फॉल वगैरे मी वॉश करून घेतली आणि जशा पद्धतीने वगैरे नंतर जे प्रोसिजर केली जाते ना, ते सगळं काही प्रोसिजर करून घेतलं आणि मग नंतर फॉल लावण्यासाठी रेडी केलं. आता हे नाव वाचून तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील तर मला नक्की सांगा, ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या, आणि ज्या नाही आल्या त्या मी तुम्हाला सांगेल हळूहळू नक्कीच. तर काही गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायची गरज पडत नाही, त्यामुळे थोडी मी हिंट देत राहते. त्याहून जर तुम्ही माझे सबस्क्रायबर जुने असाल आणि खूप जर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं. तर बघा इकडे अशा पद्धतीने इकडे दोन्ही साड्यांना छान असे फॉल रेडी झाले लावून, आणि अशा पद्धतीने मी फॉल लावला तर बघू शकतो किती स्ट्रेट आणि सॉफ्ट असा फॉल लागलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आतली बाजू बॉर्डरची कशी आहे. तर मी कुठला फॉल लावते हे सुद्धा तुम्हाला सांगेल. जर लेडीज माझे व्हिडिओज पाहत असतील तर त्यांच्यासाठी पण बेस्टवर बेस्ट ऑप्शन आपल्या व्हिडिओजमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं त्यांना भेटणार आहे. भरपूर सारे वर्किंग ब्लॉग, डेली ब्लॉग, रेसिपीज वगैरे, रातच्या ॲक्टिव्हिटी, जे मॅरिड वगैरे बायका आहेत त्यांच्यासाठी तर खूप स्पेशली असा ब्लॉग होणार आहे. कारण सगळ्या गोष्टी घरगुती पद्धतीने, ज्या काही घरातल्या गोष्टी आहेत, म्हणजे टाकाऊ वस्तूपासून काय बनवायचं, कसं बनवायचं, किंवा मी कुठल्या गोष्टी टाकाऊ जास्त उपयोगी आणते, अशा माहिती आणि महत्त्वपूर्ण ब्लॉग आपले असणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता त्या दुसऱ्या गोष्टी मला सांगत गेली तर ते ब्लॉग जास्तच वाढत जाईल. तर त्याच्यामुळे मी म्हटलं जे चालू आहे त्याच्यावरच गप्पा मारूयात. तर अशा पद्धतीने मी इकडे फॉल लावून घेते. दोरा बघा मी कसा घेतलेला आहे आणि कुठल्या क्वालिटीचा, आणि एक सुई 2 रुपयाची सुई आणि 5 रुपयाचा धागा किती मोठी कमाल करून जातो ना. अशाच काही खूप छोट्या गोष्टी असतात पण कमाल त्याची खूप मोठी असते बरं का. असं असावं आपलं नाव, छोटं असावं आणि लक्षणं आपली कामं मोठी असावेत असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने ही सुई आणि धागा दिसायला कमी आहे पण याचे खूप सारे काम आहेत बरं का, आणि खूप महत्त्वपूर्ण ठिकाणी हे कामाला पडतं. तर बघा इकडे छान असं मी अगोदर पिस्ता कलरची साडी लावायला घेतली होती फॉल, आणि नंतर ते लावली. पण अगोदर तुम्हाला फॉल लावलेल्या साड्या दाखवून मग नंतर मी तसं दाखवलं. तर मग काय घरी आलो, मस्त असं राजला इकडे आज खायची होती मॅगी आणि मला सुद्धा मॅगी खायची होती. तर दोघांसाठी मस्त इकडे मॅगी बनवली मी, आणि सूप, वेगवेगळे सूप जे गरम मला खूप छान आवडतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर वगैरे सुद्धा असतात. आता तुम्हाला कुठली सूपची रेसिपीसुद्धा सांगायची असेल तर ते तुम्हाला मी सांगेलच. तर जेवण करते वेळेस सूप प्यायची एक आम्हाला खूप जास्त सवय लागली आहे, किंवा नाश्ता पण करते वेळेस बरं का. त्याचे ओरिजिनल असं रेडीमेड पॉकेट वगैरे भेटतात, त्या पॉकेट्सपासून सुद्धा तुम्ही सूप बनवू शकतो, किंवा घरच्या राहिलेल्या पदार्थापासून जे आपल्या किचनमध्ये आपल्याला भेटतात ना त्याच्यापासून सुद्धा सूप कसं बनवायचं हे तुम्हाला मी नक्की सांगेल. जर कमेंट तुमचे येत गेले तसे रेसिपी ब्लॉग आणि तसे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला मग इकडं गरमागरम सूप आणि मस्त अशी मॅगी एन्जॉय करूया. तर कोणाला मॅगी आवडते सांगा बरं. आम्ही खूप कमी प्रमाणामध्ये कधीतरी मॅगी करतो, जेव्हा की माझं खूप काम वगैरे झाले आणि मी खूप थकली, अशा वेळेला खूप छान असं काहीतरी करा वाटतं ना, तेव्हा आमची अशी मजा मस्ती चालू असते. तर लहान मुलं म्हटलं घरामध्ये की त्यांच्यासोबत लहान मुलांसारखं जगावं लागतं, तेव्हा आपण आपलं लहानपण खूप छान पद्धतीने जगून घेतो आणि मस्त असं एन्जॉय करतो. आपल्याला जे दुःख आहे ना आपल्या लाईफमध्ये काही वेळासाठी बाजूला ठेवायचे असतात. जसं की माझं दुःख आणि त्रास मी बाजूला ठेवते आणि जेव्हा राजसोबत असते त्याला जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.